घरात नवनाथांचा फोटो ठेवताना या 11 चुका कधीच करू नका. नाथ बाबा सांगत आहेत. बाळा थांब, तू घरात नवनाथांचा फोटो ठेवला आहेस का? जर ठेवला असेल तर आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांना माहिती नसते. काही लोक म्हणतात आम्ही रोज पूजा करतो तरी घरात शांतता नाही, कामे अडकतात, मन अस्वस्थ राहते. याचे कारण नेहमी नसीब नसते. कधी कधी आपण श्रद्धेपोटी काही अशा चुका करतो ज्या टाळल्या तर भक्ती अधिक जागृत राहू शकते. आज मी तुला अशा 11 गोष्टी सांगणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण शेवटची गोष्ट प्रत्येक नवनाथ भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी आहे. माझ्या लाडक्या लेकरा, मी तुझ्या घरात फोटो पाहत नाही, मी तुझ्या मनातील श्रद्धा पाहतो. फोटो हा माझा निवास नाही, तो तुझ्या भक्तीचा आरसा आहे. म्हणूनच फोटो ठेवण्यापेक्षा त्यामागील भावना अधिक महत्वाच्या आहेत. पण भावना जपण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यातील पहिली चूक आहे फोटो जमिनीवरती ठेवणे. अनेक जण नवीन फोटो आणतात आणि काही दिवस तो तसाच जमिनीवरती ठेवतात. श्रद्धेनुसार पूज्य प्रतिमा स्वच्छ, उंच आणि आधाराच्या जागी ठेवणे योग्य मानले जाते. म्हणजे या ठिकाणी पहिली चूक तुम्ही काय करता तर फोटो जो आहे आणल्यानंतर तुम्ही जमिनीवरती ठेवता, ही तुमची पहिली चूक आहे. दुसरी चूक, अस्वच्छ ठिकाणी फोटो ठेवणे. जेथे धूळ आहे, अस्वच्छता आहे, तेथे मनही एकाग्र होत नाही. फोटोची स्वच्छता म्हणजे फक्त काच पुसणे नाही तर मनातील आळसही दूर करणे होय. म्हणजे तुमची दुसरी महत्वाची चूक आहे अस्वच्छ ठिकाणी फोटो ठेवणे. तिसरी चूक, तुटलेली फ्लेम. तुटलेली काच आणि खराब झालेला फोटो दीर्घकाळ तसाच ठेवू नये, तो आधाराने बदलावा. चौथी चूक, फक्त संकटाचंच पूजा करणे. अनेक जण संकटे आले की दिवा लावतात आणि संकट गेल्यावरती सर्व विसरतात. भक्ती ही व्यवहार नसतो, तो प्रेम असतो. पाचवी चूक, रोज नमस्कार न करणे. रोज मोठी पूजा करणे आवश्यक नाही, पण 2 मिनिटे मनापासून नमस्कार करणे ही मोठे साधन आहे. सहावी चूक, पूजा घरात अनावश्यक वस्तू ठेवणे. पूजाघर हे शांततेचे स्थान आहे किंवा शांततेचे स्थान आहे. अनावश्यक वस्तू, कचरा किंवा अस्वस्थतापणा टाळावा. स्वच्छ वातावरण मनाला अस्थिर करते. सातवी चूक, अंधश्रद्धा वाढवणे. काही जण म्हणतात फोटो हल्ला म्हणजे अपशकुन आहे, दिवा विजला म्हणजे संकट आहेत. वत्सा, भीती नव्हे श्रद्धा ठेव. भीती भक्तीला कमकुवत बनवते. भीती नव्हे तर काय करायचं, तुम्ही त्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची आहे. भीती भक्ताला त्या ठिकाणी कमकुवत बनवू शकते. आठवी चूक, राग, भांडण आणि कटू शब्द. जेथे रोज भांडणे, अपमान, कटू बोलले तेथे मनाला शांती मिळणे कठीण असते. घरातील प्रेम हीच सर्वात मोठी पूजा असते. नववी चूक, इतरांचा अपमान करणे. माझी पूजा करून दुसऱ्याला दुःख देणे याचा काही उपयोग नाही. प्रत्येक जीवन परमेश्वराचा अंश आहे. 10वी चूक, फक्त चमत्काराची अपेक्षा ठेवणे. फोटो ठेवला म्हणून जीवनातील प्रत्येक अडचण आपोआप दूर होईल अशी अपेक्षा ठेवू नको. मी तुला शक्ती देतो, मार्ग दाखवतो, पण चालायला तुलाच लागते. 11वी आणि सर्वात मोठी चूक, माझ्या लाडक्या लेकरा, लोक फोटोची पूजा करतात पण आई वडिलांचा अपमान करतात, गुरूंचा अनादर करतात, खोटे बोलतात, दुसऱ्याची हेवा करतात. हे बदलले नाही तर 1000 दिवे लावूनही मनात प्रकाश येणार नाही. खरी भक्ती म्हणजे सत्य, दयाळूपणा, समाशीलता आणि श्रद्धा. हे जेथे आहे तेथेच माझा आशीर्वाद असतो. समारोपण, वसा, आज सांगितलेल्या या गोष्टी शिक्षा देण्यासाठी नव्हत्या तर तुझी भक्ती अधिक सुंदर व्हावी म्हणून होत्या. घरात नवनाथाचा फोटो ठेव, पण त्याहूनही महत्वाचे
तुझ्या हृदयामध्ये श्रद्धा ठेव. तू त्या ठिकाणी घरामध्ये फोटो ठेवू शकतो, परंतु त्यातून महत्त्वाचे आहे तुझ्या हृदयामध्ये श्रद्धा ठेवणे. जर तुझे मन स्वच्छ असेल तर माझा आशीर्वाद तुझ्यावरती सदैव राहील. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः. ओम चैतन्य श्री जालेंद्रनाथाय नमः. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.